नमस्कार मित्रांनो, आजच्या नवीन व्हिडिओ लेक्चरमध्ये आज आपण नवीन कॉन्सेप्ट शिकणार आहे, दॅट इज फ्रीजिंग ऑफ लेक, आणि याचे इक्वेशन सुद्धा आपण डिराईव्ह करणार आहे. ओके, सो फर्स्ट वी विल कन्सिडर लेक. एक लेक आपण कन्सिडर केली. लेट्स से इथे हॅव्हिंग वॉटर, याच्यामध्ये पाणी आहे आणि ज्याचं टेम्परेचर आहे, पाण्याचं टेम्परेचर आहे इथे 0 डिग्री सेल्सिअस. ओके, लेकमध्ये पाणी आहे, पाण्याचं टेम्परेचर 0 डिग्री सेल्सिअस. आता टॉपिक बघा काय, फ्रीजिंग ऑफ लेक. ओके, म्हणजे हे जे लेक जे आहे ते फ्रीज होत आहे. ओके, लेक जे आहे ते फ्रीज होत आहे. आता हे फ्रीज कधी होणार, जेव्हा वॉटरमधलं हीट ट्रान्सफर बाहेर होणार एअरमध्ये, आणि ते कधी होणार, जेव्हा बाहेरचं टेम्परेचर कमी असेल. आता वॉटरचं टेम्परेचर जर मी 0 डिग्री सेल्सिअस कन्सिडर केलं, तर बाहेरचं टेम्परेचर मी कन्सिडर करणार -3 डिग्री सेल्सिअस. लेट्स से इथे इक्वेशन आपल्याला डिराईव्ह करायचं, बरोबर. तर इथे आपल्याला हे समजते की 0 डिग्री सेल्सिअस इज ग्रेटर दॅन -T डिग्री सेल्सिअस. सो हीट विल गेट ट्रान्सफर फ्रॉम वॉटर टू एअर. ओके, बाहेर काय रे, एअर. दिस इज वॉटर. हीट विल गेट ट्रान्सफर फ्रॉम वॉटर टू एअर. आता वॉटरमधनं जर हीट ट्रान्सफर झाली बाहेर, ओके, तर वॉटरची हीट लॉस झाली, आणि वॉटरची जर हीट लॉस झाली तर वॉटरचं कन्व्हर्जन कशामध्ये होणार, आईसमध्ये होऊन जाणार. राईट, इतका जो पार्ट आहे पाण्याचा हा कन्वर्ट होऊन जाणार कशामध्ये रे, आईसमध्ये. ओके, इतकं पाणी फ्रीज होऊन जाणार. आता हे जे पाणी फ्रीज झालंय, ज्याची थिकनेस आपण कन्सिडर करू वाय, जे पाणी इथे फ्रीज झालं त्याची थिकनेस किती कन्सिडर केली, वाय. आता याच्या खालची जर मी एक पाण्याची लेयर कन्सिडर केली, एक स्मॉल लेयर, जर इथे एक स्मॉल लेयर इथे कन्सिडर जर मी केली, कशाची, वॉटरची, ज्याचं टेम्परेचर किती आहे 0 डिग्री सेल्सिअस, म्हणजे हा माझा एक स्मॉल डिफरन्शियल एलिमेंट आहे. राईट, त्याचं मास किती, डीएम. ओके, आणि याची जी थिकनेस आहे ना रे, इट इज व्हेरी स्मॉल, त्याला आपण कन्सिडर करू डीवाय. राईट, याची थिकनेस किती आहे, डीवाय, याचा मास किती, डीएम. आता इथनं जे हीट ट्रान्सफर होणार, ह्या लेअरमधनं जे हीट ट्रान्सफर होणार, ह्या स्मॉल डिफरन्शियल एलिमेंटमधनं जे हीट ट्रान्सफर होणार, लेट्स से दॅट इज डीक्यू. आता हीट ट्रान्सफर होत आहे, बट कुठे, फ्रॉम 0 डिग्री सेल्सिअस टू सराउंडिंग -3 डिग्री सेल्सिअस. आणि मध्ये काय येतं रे, आईस येत आहे. इथे काय बनलं आता बघा, दिस इज व्हॉट, आईस बनला नाही. इथे पहिले इथे पाणी होतं, आता इथे काय बनलंय, आईस बनलंय. राईट, आता मध्ये आईस आहे, खाली वॉटर, वरती एअर. सो हीट ट्रान्सफर होत आहे, आणि मध्ये एक मीडियम आहे. सो दिस इज द केस ऑफ वॉटर आहे, हीट ट्रान्सफर ड्यू टू कंडक्शन. आणि हीट ट्रान्सफर ड्यू टू कंडक्शनचा फॉर्म्युला काय असतो, इट इज dQ/dt, म्हणजेच रेट ऑफ हीट फ्लो विल बी इक्वल्स टू KA ΔT बाय ΔX. आता K काय आहे, थर्मल कंडक्टिव्हिटी, कशाची असणार, आईसची. ओके, ए इथे काय, एरिया, कशाचा एरिया, याचा. ओके, दिस इज द क्रॉस सेक्शन एरिया. बघा, हीट अशी ट्रान्सफर होत आहे वरती. ओके, इन दिस डायरेक्शन हीट इज फ्लोइंग. सो दिस इज द क्रॉस सेक्शन एरिया. ओके, हा त्याचा काय, क्रॉस सेक्शन एरिया आहे. आता डेल्टा टी इथे काय असणार, दिस इज KA. डेल्टा टी म्हणजे काय रे, चेंज इन टेम्परेचर, म्हणजे 0 -T डिवायडेड बाय डेल्टा एक्स, म्हणजे काय, ज्याच्या अक्रॉस हीट ट्रान्सफर होत आहे. कशाच्या अक्रॉस हीट ट्रान्सफर होत आहे, आईसच्या, आणि ज्याची थिकनेस किती आहे, वाय. ओके, सो डेल्टा एक्स ची व्हॅल्यू इथे काय येणार, वाय येणार. सो दिस dQ/dt, याचा फॉर्म्युला काय येत आहे, इट इज KAT/Y. सो दिस इज द फॉर्म्युला वी आर गेटिंग, दॅट दिस इज नथिंग बट व्हॉट, रेट ऑफ हीट फ्लो. इतकी अमाऊंट ऑफ हीट फ्लो होत आहे इथनं. ओके, सो हीट फ्लो कशामधनं, स्मॉल डिफरन्शियल एलिमेंटमधनं. आता लेट्स से इथनं जर DQ अमाऊंट ऑफ हीट फ्लो झाली सराउंडिंगला, इथे पाणी होतं, आता ते पाण्याचं कन्व्हर्जन कशामध्ये होणार, आईसमध्ये. म्हणजे हा जो स्मॉल डिफरन्शियल एलिमेंट आपण कन्सिडर केला होता, हा पण कशामध्ये कन्वर्ट होऊन जाणार, आईसमध्ये कन्वर्ट होऊन जाणार. म्हणजे इथे काय होत आहे, फेस चेंज होत आहे. आणि जर फेस चेंज होत आहे, तर फेस चेंजसाठी हीटचं इक्वेशन आपण इन टर्म्स ऑफ लॅटेंट हीट काय यूज करतो रे, Q इक्वल्स टू मास इंटू लॅटेंट हीट ऑफ फ्युजन. आता स्मॉल अमाऊंट ऑफ हीट आहे, इथे DQ घेऊ, आणि मास पण DM. So we know that density is equals to what? It is mass upon volume. So this dm will be equals to what? Let's say this is dm, this is dv. So this is rho into volume is what? Volume ला आपण काय लिहू शकतो? Area into thickness. Area याचा A आहे, क्रॉस सेक्शन एरिया, आणि थिकनेस काय, dy. So it is A into dy. So this will become dm. आता हे dm ची व्हॅल्यू जर मी इथे पुट केली, सो dq चे इक्वेशन आपल्याला काय मिळत आहे, इट इज
रो इंटू ए डी वाय इंटू लॅटेंट हीट ऑफ फ्युजन, राईट. आता ह्या इक्वेशनला जर डी टीनी आपण डिवाइड केलं आणि ह्या इक्वेशनला जर याच्यासोबत कम्पेअर केलं, इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड, ओके. सो फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड वी कॅन राईट के ए टी अपॉन वाय विच विल बी इक्वल्स टू, बघा हे पण काय डी क्यू बाय डी टी, हे पण काय डी क्यू बाय डी टी, सो दिस साइड विल बी इक्वल. So KAT upon Y will be equals to what, Ray? It is rho A dy into latent heat of fusion divided by dt, right? This is latent heat of fusion, okay? This is LF, latent heat of fusion. So इथे एरिया कॅन्सल झाला. आता dt ला जर ह्या साईडला घेऊन आलो, KT अपॉन आणि रो आणि LF ला इकडे घेऊन येऊ, रो इंटू LF इंटू डी टी विल बी इक्वल्स टू वॉट, रे ह्या वायला इकडे घेऊन जाऊ, वाय इंटू डी वाय. रिअरेंज केलं इक्वेशनला. आता याला करावं लागेल इंटिग्रेट. आता इंटिग्रेट करावं लागेल तर याच्या लिमिट्स काय असणार. आता बघा जेव्हा टाइम 0 होता, टाइम टी इक्वल्स टू 0, जस्ट हे हीट ट्रान्सफर स्टार्ट झालं होतं त्या पॉईंटला आईस इथे काही बनला होता का? आईस जर बनलाच नाही तर याची थिकनेस काही येणार का? नाही. सो ॲट टाइम टी इक्वल्स टू 0 द थिकनेस इज वॉट, 0. At any time t, the thickness will become something y. तर इथे बघा के टी रो आणि लॅटेंट हीट ऑफ फ्युजन काय कॉन्स्टंट आहे, इंटिग्रेशनच्या बाहेर येऊन जाणार. आणि डी टीचं इंटिग्रेशन काय टी, आणि लिमिट्स इथे बघा काय, इट इज टी मायनस 0 बनेल. सो सिम्पली इट इज टी. सो दिस इज के टी अपॉन रो इंटू लॅटेंट हीट ऑफ फ्युजन विच विल बी इक्वल्स टू वायचं इंटिग्रेशन काय येणार, इट इज वाय स्क्वेअर बाय 2. इथे टी पण येणार, इट इज वाय स्क्वेअर बाय 2. सो इथे टाइमचं इक्वेशन काय येत आहे, टी इक्वल्स टू इट इज रो लॅटेंट हीट ऑफ फ्युजन डिवायडेड बाय 2 टाइम्स के इंटू टी इंटू वाय स्क्वेअर. सो दिस इज द इक्वेशन वी आर गेटिंग हिअर, ओके. तर इथे टी काय, टाइम, रो डेन्सिटी लॅटेंट हीट ऑफ फ्युजन, के थर्मल कंडक्टिव्हिटी, टी इज टेम्परेचर, वाय इज थिकनेस. म्हणजे याच्यावरनं आपल्याला एक रिलेशन मिळत आहे कशामधलं, टाइम आणि थिकनेस मधला, राईट. तर किती टाइम मध्ये किती आईस इथे बनेल ते आपण फाइंड आउट करू शकतो, किती थिकनेस असणार किती टाइम मध्ये, ओके, ते आपण इथे फाइंड आउट करू शकतो. सो दॅट टाइम विल बी इक्वल्स टू वॉट, रे इट इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू, टाइम विल बी डिरेक्टली प्रोपोर्शनल टू वाय स्क्वेअर, राईट. सो आय होप गाईज हे इक्वेशन तुम्हाला समजलं असेल, ठीक आहे. हे इक्वेशन लर्न करून घ्याल, हे इक्वेशन महत्वाचं आहे, ओके. याच्यावरनं जे क्वेश्चन्स आहेत ते विचारले जातात, ओके. थँक्यू सो मच गाईज.